नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA BCom BSc प्रथम वर्ष प्रथम भाषा मराठी गद्य पद्य आणि उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेमधील पद्यांचा विचार करत होतो। मित्रांनो, पद्य वाङ्मयामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता आहेत त्याच्यातल्या विविध कवितांचा आढावा घेतल्यानंतर आज एका नवीन कवितेकडे आपण वळणार आहोत, जी तुमच्या अभ्यासक्रमामधली 5वी कविता आहे। ती आहे गिरोबा नावाची। आज या गिरोबा नावाच्या कवितेचा विचार या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, गिरोबा नावाची ही कविता, ज्या कवितेचे कवी आहेत वीर धवल परब। सुरुवातीला या कवीचा थोडक्यामध्ये आपण परिचय करून घेऊया। मित्रांनो, वीर धवल नारायण परब हे या कवीचं पूर्ण नाव, ज्यांचा जन्म 1968 सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी झाला। वीर धवल परब यांचं शिक्षण BSc B.Ed, सध्या ते जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। महाविद्यालयीन काळापासून छात्र भारती, राष्ट्र सेवा दल या पुरोगामी समाजवादी आणि पुरोगामी परिवर्तनशील संघटनांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। एक प्रगतिशील कवी, प्रगतिशील लेखक आणि शाहू फुले आंबेडकर, ज्याला आपण फुले शाहू आंबेडकर परंपरा म्हणतो, चळवळ म्हणतो, या चळवळीशी बांधिलकी असलेला एक लेखक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्यांचा दर साल दर सेकडा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, ज्या काव्यसंग्रहाला एकूण 4 पुरस्कार मिळालेले आहेत आणि यामधील कवितांचा हिंदी अनुवाद सुद्धा झालेला आहे। अलीकडच्या काळातील, ज्याला साठोत्तरी कवी म्हणतो, नव कवी जे आहेत 60 नंतर लिहिणारे पुरोगामी विचाराचे कवी, त्यामध्ये एक अग्रणी कवी म्हणून वीर धवल परब यांची ओळख आहे। त्यांची जी गिरोबा नावाची कविता आहे, जी आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहे, ज्याच्यामधून देवविषयक संकल्पना माणसाच्या त्या चित्रित झालेल्या आहेत, त्याचबरोबर परंपरा आणि नवता, जी पारंपरिक विचारसरणी आणि जी नवीन विचारसरणी, याच्यातलं द्वंद्व या कवितेमधून चित्रित झालेलं आहे। शिक्षणानं माणसाला ज्ञान मिळतं, त्याला शिक्षण रूपी तिसरा डोळा मिळतो आणि त्यातून माणसाला विवेक निर्माण होतो त्यामध्ये, असं म्हटलं जातं। पण हे आजच्या समाजाचं वास्तव आहे का नाही, हे मात्र तपासणं गरजेचं आहे। कारण अलीकडची पिढी ही विचारानं नवीन झाली, आचारानं नवीन झाली असं आपण ढोबळमानानं म्हणतो, पण ही खरंच आचाराने आणि विचारानं नवीन झाली का? खरंच ही विवेकाला धरून पिढी विचार करते का? परंपरा आणि त्या परंपरेमागच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ती करते का? सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता, ही जी तुकारामाची भूमिका आहे, ती तुकारामाची भूमिका घेऊन पुढची पिढी जगते का? तर दुर्दैवानं याचं उत्तर नाही असं दिसतं। एकीकडं नवता स्वीकारायची, एकीकडं प्रगतीवादी भूमिका स्वीकारायची, एकीकडं विज्ञानाची कास धरायची म्हणून शिकायची आणि दुसरीकडं मात्र परंपरेला चिटकून राहायचं, त्या परंपरेला सोडायचं सुद्धा नाही, अशी जी द्विधा मनस्थिती अलीकडच्या तरुणाची झालेली आहे। आमच्या देशाला अशा तरुणांची गरज आहे, जो देशाला खांदा देऊ शकेल। पण दुर्दैवानं असा स्वतःच्या विचाराचा ज्याला खांदा नाही, ज्याच्याकडे खांदा नाही, ज्याच्याकडे स्वतःचे माझे म्हणून एक विचारच नाहीत, जो दुसऱ्या कोणाच्या तरी विचारावर स्वतःचं पालन पोषण घडवून आणतोय,
तर तो कोणाला खांदा देऊ शकेल? कारण या कवितेमध्ये शेवटला कवीने एक उल्लेख केला की मी कोणाला खांदा देऊ. म्हणजे कवितेतला निवेदक जो आहे तो कुणाला खांदा देण्याच्या पात्रतेचा नाही, कारण तो त्याची स्वतःची स्वतंत्र अशी विचारसरणी नाही, त्याला स्वतःचं एक मत नाही, जे मत तो कोणाला तरी सांगू शकेल आणि त्याच्यावर चालण्याचं काम, तो मार्गदर्शक बनण्याच्या पात्रतेचा नाही. असा एक भाव या गिरोबाच्या निमित्तानं आलेला आहे. गिरोबा नावाची कविता जी आहे तर ग्रामदैवत जे असतं, गावामधले आपल्या ग्रामीण भागामध्ये मसोबा असतो, मुंजा असतो, आसरा असतात, मर्याद असते, हे ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतेसारखीच कोकणातली एक ग्रामदेवता म्हणजे गिरोबा आहे. कारण ही कविता जी आहे ती कोकणातली कविता आहे. कवी हा कोकणातला आहे. सिंधुदुर्ग हा जो भाग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सावंतवाडी सिंधुदुर्ग. आणि म्हणून कोकणामधल्या ग्रामदेवतेविषयीच्या कल्पना जशा येतात तशाच माणसानं फुले शाहू आंबेडकर परंपरा स्वीकारली एकीकडं म्हणायचं, एकीकडं आम्ही शिकून सवरून मोठे झाले म्हणायचं, एकीकडं आम्ही विज्ञानाची कास धरली म्हणायचं. पण परंपरा ही सोडवत नाही, आधुनिकता ही स्वीकारली जात नाही आणि मध्येच कुठंतरी दोलायमान स्थिती माणसाची जी होते, तर यावर ताशेरे ओढण्याचं काम वीर धवल परब यांनी केलेलं आहे. कारण वीर धवल परब हे जरी यामधून देवताविषयी कल्पना मांडत असले, यामधली जी पात्र आहेत त्या कवितेमधली एक निवेदक आहे, त्याची आई आहे, वडील आहे, एक मानकरी आहे, ही जरी पात्र देवतेविषयी आपल्या संकल्पना मांडत असतील, बोलत असतील, तरी नायकाची एक भूमिका असावी, तो विवेकाने युक्त असावा. आणि जर त्याच्याकडे विवेक नसेल तर मग अशा नायकाला काहीही किंमत नाही हे सांगण्याचं काम वीर धवल परब करतात. म्हणजे या कथेतला नायक जो आहे तर तो आईच्या सांगण्यावरून काही गोष्टी करतो, मानकऱ्याच्या सांगण्यावरून गोष्टीवर विश्वास ठेवतो, वडिलाच्या सांगण्यावरून काहीतरी निष्कर्षापर्यंत येतो, पण स्वतःचं काय, त्याला स्वतःचं काही अस्तित्व आहे का नाही, विचाराचं अस्तित्व आहे का नाही, तर हे तपासण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. आणि या कसोटीवर उतरत नसलेली माणसं ही काही कामाची नसतात. तर अशा पद्धतीची भूमिका घेऊन वीर धवल परब यांनी ही कविता लिहिलेली आहे. कवितेकडे वळूया म्हणजे आपल्याला ही कविता कशी आहे कळेल. बघा, कवितेमध्ये एक प्रसंग आहे. या कवीचं वैशिष्ट्य आहे वीर धवल परब यांचं की प्रसंग उभा करण्याची क्षमता या कवीमध्ये आहे. म्हणजे कवितेच्या माध्यमातून एक प्रसंग आपल्या पुढे उभं करतात. जसे जसे आपण कविता वाचत जातो तसं तसं आपल्या पुढे एक घटना घडते असं या कवितेच्या बाबतीमध्ये वाटायला लागतं. बघा, एक घटना आहे. काय घटना आहे? आई म्हणाली, आई म्हणते या निवेदन करणाऱ्याला, निवेदकाला काय म्हणते आई? आई म्हणाली, जाताना गिरोबाला नारळ ठेव, तो आपल्या सिंधड्याचा देव. म्हणजे जाताना गिरोबाला नारळ ठेव ना, म्हणजे आपल्याकडल्या ज्या ग्रामदेवता आहेत त्याला आपण काय करतो, छोटं मोठं, तो काय फार मोठं काही मागत नाही, नारळ फोडायचं जाऊन आणि मग त्याला एक कुटका ठेवून यायचं, झालं. एवढं देवता आपली प्रसन्न होते. तर आई म्हणते कोणाला? या निवेदन करणाऱ्या नायकाला की तू जाताना गिरोबाला नारळ ठेव. का? कारण तो आपल्या सिमधड्याचा देव आहे. सिमधड्याचा म्हणजे आपल्या परिसराचा, आपल्या वेस परिसरातला, ज्याला आपण शिवार म्हणतो, आपल्या शिवाराचा, वेशीचा देव, आपल्या जवळचा देव, आपला देव, आपलं ग्रामदैवत, या अर्थानं सिमधडा हा शब्द आलेला आहे. वेसा अर्थ असेल किंवा आपण म्हणतो ना की आमचा हा प्रांत आहे तितक्या प्रांतामधला, गावापुरता वगैरे वगैरे. तर हा सिमधड्याचा, आपल्या भागाचा देव आहे गिरोबा. आणि म्हणून तू काय कर, गिरोबाला नारळ ठेवून ये असं आई म्हणते. आई म्हणाली, जाताना गिरोबाला नारळ ठेव, तो आपल्या सिमधड्याचा देव, कैक पिढ्यांचा रखवालदार, त्याच्याच मर्जीनं तुझा हा शेर, खळखळ करू नकोस, जा देवाला भेटून ये. म्हणजे आई म्हणते या नायकाला, या निवेदकाला की काय कर, तू गिरोबाला नारळ ठेव, तो आपल्या सिमधड्याचा देव आहे, कैक पिढ्यांचा रखवालदार आहे. अनेक पिढ्यांचं रक्षण कोणी केलं? या गिरोबानं केलं. कारण ग्रामीण भागामध्ये संकल्पना काय असते की देव आपलं रक्षण करतो, आपलं देवता आपली रक्षण करते. आणि म्हणून या गिरोबानंच अनेक पिढ्यांचं रक्षण केलं. आजपर्यंत ज्या पिढ्यांचं रक्षण झालं
आणि मग ह्या पिढ्यांचं रक्षण केलं म्हणून तू जन्माला आला आणि त्या पिढ्यांनी कमवलं त्याच्यावरचा शेर, त्याचा वाटा तुझा त्या गिरोबाच्या कृपेमुळे आहे. म्हणून गिरोबामुळं तुझा हा वाटा आहे. तुझ्या वाट्याला जे जीवन आलेलं आहे, तुझ्या वाट्याला जी पूर्व परंपरेनं संपत्ती आलेली आहे, तुझ्या वाट्याला जे हे जगणं आलं, तर याचा मान कोणाचा आहे? तर त्याच्या मर्जीमुळं. त्याची जर मर्जी नसती तर तुझं हे जीवन हे तुझ्या वाट्याला आलं नसतं. अनेक पिढ्यांचं रखवालदार तो आहे, रक्षण करणारा तो आहे. आणि म्हणून खळखळ करू नको. खळखळ करू नको म्हणजे आईला इथं शंका वाटते त्याच्याबद्दल की हा कदाचित शिकलेला आहे, कदाचित नवीन विचारानं भारावलेला आहे, नवीन विचार स्वीकारण्याच्या मार्गावरचा आहे. मग हा तपासत बसेल की मग मी नाही जाणार देवाला किंवा आहे का देव. तर त्याच्यामुळे तू खळखळ करू नको, प्रश्न उपस्थित करू नको, खळखळ करू नकोस. जा देवाला भेटून ये. म्हणजे चुपचाप जा, कुठलाही प्रश्न न करता, कुठलीही बडबड न करता, खळखळ न करता, कुठलाही विचार न करता या ठिकाणी तू काय कर, देवाला भेटून ये. असं आईनं सांगितल्यामुळं हा या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे हा खळखळ करत नाही, याचा स्वतःचा विचार नाही, हा कुठल्या विचारानं भारावलेला नाही, हा आईवरही विश्वास ठेवतोय आणि चालतोय त्या पद्धतीनं. या ठिकाणी या निवेदकाचं काय झालेलं आहे, आई म्हणाली म्हणून गिरोबाला नारळ ठेवण्यासाठी हा निघालेला आहे, खळखळ न करता. कारण खळखळ न करणे हा शब्द इथं फार महत्त्वाचा आहे. कुठल्याही तपासत बसायचं नाही, कुठल्याही प्रकारे सारासार विचार करायचा नाही, साधक बाधक चर्चा न करता म्हणाली म्हणून आई हा या ठिकाणी निघालेला आहे. तो म्हणतो मी खळखळ केली नाही. खळखळ केली नाही म्हणजे मी काही बोललो नाही आईला की खरंच आहे का, खोटं आहे का, कसं काय, असं तसं, माझा शेर कशामुळं किंवा कृपा कशी वगैरे वगैरे काही नाही. मी खळखळ केली नाही, पाय वाटा तुडवत लांबपर्यंत चालत गेलो. ग्रामदैवतांचं वैशिष्ट्य आहे की कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये ही ग्रामदेवता असते. एखाद्या ओढ्याच्या काठाला असते, नदीच्या काठाला असते, एखाद्या शेतामध्ये धुऱ्यावर बांधावर ही देवता असते. आणि नेहमी या देवतेकडे जाण्याचा रस्ता कसा असतो, पायवाटाच असतो. मोठं रस्त्याला नसते, ही हायवेला नसते देवता, ग्रामदेवता. मग असं तो म्हणतो. वर्णन बघा, कवीनं किती सूक्ष्म वर्णन केलेले की गिरोबाची वाट कशी आहे बघा. हा खळखळ न करता, कुठलीही शंका कुशंका न घेता सरळ सरळ निघून गेलेला आहे. आणि कुठं चाललाय, पाय वाटा तुडवत लांबपर्यंत, म्हणजे जिथं या गिरोबा नावाच्या देवतेचं ठिकाण आहे तिथपर्यंत चालत गेलो. मातीच्या भरल्या पायांनी नारळ ठेवून मागे फिरलो. म्हणजे ही वाट हमरस्ता नाही, रोड नाही आहे, मातीनं पाय भरलेले आहेत. म्हणजे चिखलाचा पायवाटेचा रस्ता आहे. त्या मातीनं भरलेल्या पायानं तो त्या मंदिरापाशी गेला, तिथं नारळ फोडला, गिरोबाला नारळ ठेवला आणि मागे फिरला. मला काहीच मागायचं नव्हतं, देवाला तपासत काही सुद्धा खाणायचं नव्हतं. कवी हा जो निवेदक आहे तो म्हणतो की मला देवाला काही मागायचं होतं का, नाही, आई म्हणाली म्हणून गेलाय. कारण या ठिकाणी याच्या मनामध्ये जरी खळखळ असेल थोडीफार, तरी ती व्यक्त करण्याची हिंमत त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून त्याला देवाला काही मागायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, खणत किंवा तपासत बसायचं नव्हतं. म्हणजे हा देव आहे का नाही, हा नारळ खाईल का नाही, असं तपासणं जे म्हणतो, तर ते मला तपासत बसायचं नव्हतं, काही सुद्धा विचारायचं नव्हतं, देवाला काही विचारायचंही नव्हतं. तरी मानकऱ्यानं खणखणीत गारानं घातलं. म्हणजे हा गेला, नारळ ठेवला आणि मागे फिरला. याला काही विचारायचं नव्हतं, खणत बसायचं नव्हतं, तपासत बसायचं नव्हतं, देव आहे नाही वगैरे वगैरे काहीच करायचं नव्हतं. पण तरी सुद्धा तिथं जो मंदिरात बसलेला मानकरी आहे, ज्याला मान आहे त्या मंदिराचा, मानकरी म्हणजे ज्याला मान असतो मंदिराचा, तर तो मानकरी तिथं आहे. आणि त्यानं खणखणीत गारानं घातलं. तो म्हणाला, काय म्हणाला, तिसऱ्या कडव्यामध्ये येतं, गिरोबाच्या आख्यायिका ऐकवत तो म्हणाला. गिरोबाची आख्यायिका सांगायला लागला तो. गिरोबाचा जन्म कसा झाला, गिरोबाची निर्मिती कशी झाली, या ग्रामदेवता कशी स्थापन झाली, तर याविषयी तो काय करायला लागलेला आहे, त्याची आख्यायिका सांगत काय म्हणतोय, फणसी खांबार तरे तरेची नक्षी कोरून होळी घालतत दरवर्षा हैसर, इतकी वर्ष झाली जुनी खांबाची संख्या दर येळेक 21च भरता,
वाढणार नाही न कमी होणार नाही. म्हणजे त्यानं जोरात आख्यायिका सांगितली. काय सांगितलं की फरशी खांबावर तऱ्हेतऱ्हेची नक्षी कोरली, म्हणजे खांबावर तऱ्हेतऱ्हेची नक्षी कोरली. आणि या ठिकाणी ही खांब जेव्हा ठेवली तेव्हा त्यांनी बघितलं की इतकी वर्ष झाली की ही खांब नक्षी कोरलेली खांब आहेत. तर त्याची संख्या जी आहे, जुन्या खांबाची संख्या दरवेळेस 21च भरते. म्हणजे खांब वाढतही नाहीत, अधिकचे पुन्हा खांब ठेवले तरीही ते वाढत नाहीत आणि ते कमीही होत नाहीत. म्हणजे दरवर्षी खांबाची किंमत या ठिकाणी इतक्या वर्षामध्ये जुन्या खांबाची जी काही संख्या आहे तर ती दरवेळेस वाढायला पाहिजे, पण ती वाढतही नाही आणि कमी होत नाही. म्हणजे वाढत नाही, कमी होत नाही, म्हणजे हा काहीतरी चमत्कार इथं असला पाहिजे. म्हणजे याच्या पूर्वजांनी मानकऱ्याच्या जेव्हा हा गिरोबा नावाचा देव वसला त्याच्या अगोदरची घटना अशी आहे की नक्षी केलेले खांब या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यांची संख्या जेव्हा या ठिकाणी बघितली तर दरवर्षी 21 पेक्षा जास्त भरत नाही आणि कमी सुद्धा भरत नाही. वाढणं झालेत खांब, कमी होत नाही. हा चमत्कार त्याच्या लक्षात आला आणि इथं गिरोबाची निर्मिती झाली, गिरोबाची सुरुवात झाली. संकल्पना जी आहे की ग्रामदैवता कुठल्या तरी निमित्तानं येत असतात, निर्माण होत असतात. तर तसं या ठिकाणी झालं. हा कवी निवेदक असा म्हणतो की मी शंका काढली नाही की असंच का झालं, 21च का, कमी का होत नाहीत, का होत नाहीत. विज्ञानाच्या नियमानुसार तर ती वाढायला पाहिजे संख्या, कमी जास्त व्हायला पाहिजे. कमी जास्त होत नसेल तर काहीतरी चूक आहे, असं विज्ञानवादी दृष्टिकोनातून हा निवेदक त्याला शंका काढत नाही. तो चुपचाप परत फिरलेला असतो. पण तरी सुद्धा मानकऱ्यानं पुन्हा या ठिकाणी म्हटलं, ह्यो माझ्या पूर्वजानं वसवलो. हा गिरोबा जो आहे तो कोणी वसवला, कोणी स्थापना केली गिरोबाची, तर माझ्या पूर्वजांनी केली. ह्यो माझ्या पूर्वजान वसवलो, ते का दृष्टांत झालो नि देव हाय रवा केलो. त्यांना दृष्टांत झाला पूर्वजांना आणि त्यांनी सांगितलं की मी देव आहे आणि मी इथं आलेलो आहे. मग घरमठीचा देऊळ झाला, गावाचा कल्याण झाला आणि तेव्हापासून जे काही घर होतं तर त्याचं काय झालं, देऊळ झालं. म्हणजे माझ्या पूर्वजांच्या स्वप्नात हा गिरोबा आला, त्यांना दृष्टांत दिला या गिरोबानं आणि सांगितलं की मी देव आहे, मी आलेलो आहे तुमच्या इथं आणि गावाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी माझं इथं मंदिर तुम्ही तयार केलं पाहिजे, मी इथं राहणार आहे. आणि म्हणून तेव्हापासून घरमठ जो होता, घराचा जो मठ होता त्याचं देऊळ झालं. तोच देऊळ या ठिकाणी गिरोबाचं मंदिर आणि गावाचं तेव्हापासून कल्याण झालं. म्हणजे त्या दिवसापासून गावावर कुठल्याही पद्धतीची विघ्न आलेली नाहीत असं तो मानकरी म्हणतो. आता मानकरीही खूप झालेत, म्हणजे माझ्या पूर्वजापासून आजपर्यंत अनेक मानकरी झाले. मग पण माझो अधिकार चालता, माझाच अधिकार चालतो. गावात अधिकार कोणाचा असेल या ग्रामदैवतावर तो माझा आहे, माझा अधिकार चालतो, मी चालवतोय. तो म्हणतो की नाही नाही चालतो नाही, मी चालवतोय, माझाच अधिकार. कारण हा फक्त नारळ ठेवून परत निघालेला आहे. मानकऱ्याची इच्छा आहे की ह्या सगळ्या गावाच्या कल्याणासाठी जर हा देव माझ्या पूर्वजांनी वसवलेला असेल तर मला माझ्या पोटाची व्यवस्था सुद्धा झाली पाहिजे आणि माझा अधिकार मी चालवतो, मी अधिकारवाणीनं या ठिकाणी मागून घेणार. तो आपला इतिहास खणत राहिला. मी त्याच्या हातात 10ची नोट ठेवली. निवेदक असं म्हणतो की मी काय केलं, 10 रुपये ठेवले, कारण 10 रुपये ठेवल्याशिवाय या ठिकाणी तो शांत बसणार नव्हता. त्यानं हा इतिहासच का सांगितला, कारण फक्त नारळाच्या तुकड्यावर, एका कुटक्यावर खुश होणारा तो मानकरी नाही आहे, तो त्याचा अधिकार चालवणारा मानकरी आहे. आणि म्हणून त्याला अपेक्षा आहे की लोकांनी दान धर्म केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं पाहिजे, जेणेकरून पोट भरण्याची व्यवस्था त्या मानकऱ्याची होईल. आणि म्हणून हा इतका विचारानं कंगाल आहे निवेदक की तो काय करतो, चुपचाप 10ची नोट काढतो आणि त्याच्या हातावर ठेवतो. म्हणजे देवाला खणत बसत नाही, देवाला तपासत बसत नाही, प्रश्न विचारत नाही, मानकऱ्यालाही उत्तर देत नाही आणि 10ची नोट त्याच्या हातावर ठेवतो आणि निघून येतो. पुढं काय होतं, घरी येतो. घरी आल्यानंतर पुढच्या कडव्यात तो म्हणतो, परतल्यावर वडिलांनी मूर्खात काढलं. म्हणाले, व्यर्थ पायपीट केलीस, तिथं कुठं आहे देव.
वडील काय म्हणले, कशाला गेला म्हणे तिथं, व्यर्थ पायपीट केलीस, जा गेलास पायी आणि आलास का, तिथं तू देव कुठं आहे म्हणे, जिथं तू नारळ ठेवायला गेला, ज्या मानकऱ्याला तू 10 रुपये दिलेस, तो गिरोबा नावाचा देव तिथं कुठं आहे. वडिलांनी सांगितलं तिथं नाही तो देव, देव पळवून नेलाय कुठल्या तरी तिसऱ्याच गावात, तिथं जायला हवं होतंस. म्हणजे देव इथं नाहीये, तो पळवून नेला कोणीतरी, तिसऱ्या गावामध्ये आहे तो, तिथं मात्र तो देव आहे. गिरोबा खरा आता इथं राहिलेला नाही, तर तो तिथं गेलेला आहे, तू तिथं जायला पाहिजे होतं, असं वडिलांनी म्हटलं. तेव्हा हा जो निवेदक आहे तो म्हणतो, शेवट कवितेचा अतिशय महत्त्वाचा आहे की आपण याच्यात कुठल्या भागात येतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण आईच्या भूमिकेमध्ये आहोत, मानकऱ्याची भूमिका आपल्याला मान्य आहे, वडिलांची भूमिका मान्य, कारण हे तिघही देवावर श्रद्धा ठेवणार आहेत. मानकरी श्रद्धा ठेवणार आहे पण पोटार्थी आहे, आई श्रद्धा ठेवणारी अंधानुकरण करणारी पारंपरिक विचाराची आहे, वडील मात्र थोडंसं आणखीन परंपराप्रियच आहेत, पण इथल्या देवाला न मान्यता देता दुसऱ्या कुठल्या तरी देवाला, तिथं देव आहे असं मानणारे आहेत. तेव्हा हा म्हणतो की त्याची अवस्था काय झालेली आहे. स्वतःबद्दल निवेदक असं म्हणतो, मी देह मनाचा भ्रष्ट फिरस्ता. मी कसा आहे, मी देहानं आणि मनानं भ्रष्ट आहे. मला स्वतःच कुठली तरी विचारसरणी असायला पाहिजे, ती प्रत्येकाला असली पाहिजे असं कवीचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी मला विचारसरणीच नाही, मी देहानी आणि मनानं भ्रष्ट आहे. म्हणजे भ्रष्ट म्हणजे काय, वास्तव न स्वीकारणारा हा एक देह मनाचा भ्रष्टपणा आहे. मी वास्तव नाही स्वीकारू शकत, खऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही, सत्याची कास धरू शकत नाही, म्हणून तो म्हणतो की मी देह मनाचा भ्रष्ट फिरस्ता. आई सांगते म्हणून, वडिलाची हुकूमत चालते म्हणून कसला कसला धांडोळा घेत फिरणारा कंगाल. मी कसा आहे की देह मनानं भ्रष्ट आहे. मी काय करतो, आई सांगते म्हणून गिरोबाला नारळ फोडायला जातो, ठेवायला जातो. मानकरी सांगतो म्हणून मी त्याच्या हातावर 10ची नोट ठेवतो. वडील सांगतात इथं देव नाही, दुसऱ्या गावात गेलं पाहिजेस, मी तिथं जाण्यासाठी मान्यता देणारा, असा परंपरेला चिटकलेला, वास्तव स्वीकारण्याच्या पूर्वी कुठलाही विचार न करणारा आणि वास्तवाला सोडून देणारा असा मी भ्रष्ट फिरस्ता, असा माणूस कसला कसला धांडोळा घेत फिरणारा कंगाल. मी कंगाल आहे, माझ्याकडे काही नाही आहे, माझ्याकडे माझी विचारसरणी नाही, माझ्याकडे माझे विचार नाहीत, माझ्याकडे विवेक नाही, सत्य असत्य शोधण्याची ताकद माझ्यामध्ये नाही, सारासार विचार करण्याची प्रवृत्ती माझी नाही, आणि म्हणून मी कसा आहे, मी कंगाल आहे. मी फक्त वयानं वाढलोय, विचारानं आणि मनानं आणि बुद्धीनं माझ्याकडं माझं स्वतंत्र असं अस्तित्व काही नाही. म्हणून असला जर मी फिरणारा कंगाल असेल तर शेवटच्या ओळीत कवी म्हणतो, मी कोणाला खांदा देऊ. खांदा हा शब्द इथं फार महत्त्वाचा आहे. खांदा देणं म्हणजे आधार होणं. मी दुसऱ्याचा आधार झालो पाहिजे, कारण शिक्षणानं माणसाला आधार बनण्याचं शिकवलं पाहिजे, मार्गदर्शक बनण्याचं शिकवलं पाहिजे, विचारानं माणूस प्रगत झाला पाहिजे आणि इतराला मार्गदर्शन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा म्हणतो, मीच दुसरे काय म्हणतात याच्यावर जर चालत असेल, मला माझी स्वतःची वैयक्तिक कुठलीही विचारसरणी नसेल, तर मी फक्त देह मनाचा भ्रष्ट असा फिरस्ता आहे. माझ्याकडं काहीही नसलेलं, म्हणजे मी कोणाचं तरी ऐकून फक्त कर्म करणारा एक कंगाल आहे. त्यामुळे मी कोणाचा आधार होऊ शकत नाही, मी कोणाला खांदा देऊ शकत नाही, मी कोणाला मार्ग दाखवू शकत नाही, मी कोणाचा मार्गदर्शक होऊ शकत नाही. अशा पद्धतीचा हा निवेदक आहे, ज्याला स्वतंत्र कुठली विचारसरणी नाही, विवेकी विचारसरणी जी म्हणतो तर ती नाही. नवता आणि पारंपरिकता या द्वंद्वामध्ये अडकलेला हा निवेदक आहे, ज्याला धड नवताही स्वीकारता येत नाही आणि धड पारंपरिकताही स्वीकारता येत नाही, कारण तो परंपरेलाही पूर्णता चिटकला नाही, कोणीतरी म्हणतंय म्हणून तो करतोय, आणि नवता माहीत असून सुद्धा ती स्वीकारण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. तर असा हा भ्रष्ट फिरस्ता कंगाल असलेला, जो कोणालाही मदत करू शकत नाही, मार्गदर्शक करू शकत नाही, खांदा देऊ शकत नाही, असा या ठिकाणी हा निवेदक वीर धवल परब यांनी आपल्या कवितेमधून वर्णन केलेलं आहे. एकंदरीत काय तर अतिशय
सुंदर साध्या सोप्या भाषेमध्ये प्रसंग निर्मिती करत नाट्यात्मकता आणत एक प्रसंग उभा करण्याची क्षमता त्यांच्या शब्दामध्ये आहे आणि हे करत ज्या ग्रामदेवताविषयीच्या संकल्पना ग्रामीण भागामध्ये आहेत त्या वर्णन करत करत माणसानं विवेकी असलं पाहिजे आणि झालं पाहिजे तरच मानवी जीवनाचं सार्थक आहे हे सांगण्याचं काम वीर धवल परब यांनी या कवितेमधून केलेलं आहे. तर अशी ही गिरोबा नावाची कविता या ठिकाणी तिचं विवेचन आपण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या कवितेमध्ये लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.